नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली थरारक गोलंदाज कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे वाघोबाशी झुंज. या कथेचा शेवटचा 10वा भाग. आणखीन 3 मिनिटांनंतर गोलंदाज मुन्ना यांना पाऱ्याखाली केबिनमध्ये आणण्यात आले. राम राम भूता, तुझी भेट झाल्यानं मला आनंद होतोय. आता बैस आणि बातमी सांग, गोलंदाज हसत म्हणाला. भूता हसून म्हणाला, आपण सर्वच चुका करतो, पण मी प्रतिभेचा उपयोग करीन हे तुझ्या लक्षात येऊ नये याचं मला आश्चर्य वाटतं. मला वाटलं होतं की तुझं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होईल, गोलंदाज म्हणाला. यांची झडती घेतली का? भूतानं आपल्या माणसांना विचारलं. मी माझं पिस्तूल लगेच त्यांच्या स्वाधीन केलंय, गोलंदाज म्हणाला. आणि सुराजवळ ठेवला असशील, भूता हसून म्हणाला. त्यानं त्याचे दोन्ही सुरे काढून घेतले आणि पुढे म्हणाला, गोलंदाज, यापुढे मी चूक करणार नाही. आनंद आहे, खिशातील सिगरेट केस बाहेर काढत गोलंदाज म्हणाला. पण तुम्ही निशस्त्र गोलंदाजालाही घाबरलात यात काही शंका नाही. भूताचं तेवढ्याने समाधान झालं नव्हतं. त्यानं गोलंदाजाला खुर्चीवर बसवून त्याचे हातपाय बांधले, नंतर प्रतिभेला तिथे आणलं. गोलंदाजाची ती अवस्था पाहून ती घाबरली. प्रतिभे, तू मुळीच चिंता करू नकोस, मी अगदी सुरक्षित आहे, तो तिला म्हणाला. आता आपले हे भूता भाषण करणार आहेत. मी हा डाव जिंकला याबद्दल मला आनंद होणं स्वाभाविक आहे, भूता म्हणाला. मी माझ्या दोघा जोडीदारांची वाट पाहत आहे. ते आले का हे आपण प्रकरण संपवून टाकू. पण तू त्या सापळ्यातून निसटलास कसा? ते अगदी सोपं होतं, गोलंदाज म्हणाला. तसल्या सापळ्यातून कशी सुटका करायची हे मला माझ्या मावशीनं लहानपणी शिकवलं होतं. त्याचवेळी हंसराज आणि महादजी तिथे आले. त्या दोघांच्याही मस्तकांवर टेंगळे होती आणि चेहरे सुजलेले होते. हंसराज माझा दोस्त आहे, पण हा दुसरा वाकडा तोंड्या कोण? गोलंदाजाने विचारलं. ते आमचे कॅप्टन महादजी. तू त्यांना पूर्वी पाहिले नव्हतेस, भूता म्हणाला. प्रतिभेनं त्यांची तशी अवस्था केली आहे. आनंदाची गोष्ट आहे, गोलंदाज म्हणाला. तिनं आपलं काम अगदी योग्य प्रकारे बजावलं असं दिसतंय. महादजी रागारागाने उभा राहिला तेव्हा भूता दरडावून म्हणाला, महादजी खाली बैस. त्याच्या हातातील पिस्तूल पाहून महादजी प्रतिभेवर डोळे वटारत खाली बसला आणि नंतर भूता म्हणाला. या गोलंदाजानं निष्कारण आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत तो केवळ चमत्कारामुळेच वाचलाय, पण आता आपण उघड्या समुद्रावर आहोत आणि तो आपल्या हातून निसटू शकणार नाही. त्यानं आपल्याला अतिशय त्रास दिला आहे आणि तो जिवंत असेपर्यंत आपल्याला सुरक्षितता नाही. तेव्हा त्याला ठार केलं पाहिजे असं माझं मत आहे. त्याप्रमाणे या मुन्नालाही ठार करावं लागेल. आता राहिली ती प्रतिभा. मी हिच्याबरोबर लग्न करण्याचं ठरवलंय. गोलंदाज आणि मुन्ना यांना ठार केल्याबरोबर महादजी तिचे आणि माझे लग्न लावेल. पण कोणाला याविरुद्ध काही बोलायचं असेल तर त्याने याच वेळी बोलावे. कोणी काही बोललं नाही. महादजी पण प्रतिभेकडे जिबल्या चाटत पाहत गप्प बसला. आता आपण मुन्नापासून सुरू करूया, भूता म्हणाला. पण गोलंदाज, मरणापूर्वी तुला काही बोलायचंय का? मला थोडंसंच बोलायचंय, गोलंदाज म्हणाला. तू मगा म्हणालास त्याप्रमाणे आपण सर्वजण चुका करतो, पण तुझ्या हातून 3 चुका झाल्यात. मीच तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्र आणले. तसं करताना मी बराच धोका पत्करला होता, पण सर्व काही व्यवस्थित जुळून आलंय. आता मला सांग की हरिराजे कुठे आहे? गोलंदाजाच्या शांत बोलण्याचा चांगलाच परिणाम झाला होता. बदमाश एकमेकांकडे संशयाने, रागाने आणि भीतीने पाहत होते. गोलंदाज खुर्चीवर हसत शांतपणे रेलून बसला होता. त्याच्या पायाला बांधलेल्या दोरीचा शेवटचा विळखा आता सुटला होता. नंतर वादळाला सुरुवात झाली. भूताने पुढे येऊन हंसराजचा खांदा गदागदा हलवला आणि रागाने विचारलं, हरी कुठे आहे? हंसराज उडी घेऊन उभा राहिला आणि भूताचा हात झिडकारून म्हणाला, तो माझा अपराध नाही. तू मला त्याबद्दल कधी विचारलं नाहीस आणि इतकं बोलत होतास की मलाही त्याबद्दल काही सांगण्याची संधी दिली नाहीस. मी हरीला काही खाद्यपेय देत असताना या माणसानं माझ्यावर हल्ला केला आणि त्याचवेळी हरिराजे कोण हे त्याने ओळखलं. नंतर हे माझ्या लक्षात आलं. भूता भयंकर चिडला आणि किंचाळून म्हणाला, तुम्ही सर्वजण इथून चालते व्हा. त्या जहाजाचा कोणानकोणा शोधून पहा. इतकी धावपळ कशाला? गोलंदाज हसून म्हणाला. मूर्खांनो, जर तुम्हाला हरी हवा असेल तर त्याचा शोध करत शिरगावपर्यंत जावं लागेल. याचा अर्थ काय?
भूतानं मागे वळून खुनशी स्वरात विचारलं. याचा अर्थ की मला जेव्हा अंजनी मावशी उर्फ हरिराजे त्या केबिनमध्ये सापडल्या तेव्हा आमचं बरंच बोलणं झालं. कित्येक वर्षापूर्वी अंजनी मावशी प्रवासात परदेशात कशी मरण पावली आणि आपण तिची जागा कशी घेतली हे हरीनं त्यावेळी मला सांगितलं. वाघानं त्याचं रहस्य शोधून काढलं आणि त्याच वेळी वाघाची मोठी चूक झाली. कोणीतरी शहाणा माणूस 1 कोटी रुपयांचे सोने हाती लागतात समाधानाने गप्प बसला असता. पण वाघ लोभी होता. तो प्रतिभेची संपत्ती लुटण्यासाठी हरीच्या मागे लागला आणि त्यानं हरीचं वैर संपादन केलं. हरी चिडला म्हणजे महाघातकी माणूस आहे. त्यानं वाघाला ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपण कोणता मूर्खपणा केला हे वाघाच्या लक्षात आलं आणि त्यानं हरीला जहाजावर आणण्याचा निर्णय घेतला. जहाज मध्य समुद्रात गेल्यानंतर हरीच्या पायात जड वजन अडकवून त्याला जलसमाधी देण्याचा वाघाचा डाव होता. हरीनं मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण नंतर त्याला माहीत नव्हत्या अशा काही गोष्टी मी त्याला सांगितल्या. त्याचं प्रतिभेवर मुलीप्रमाणे प्रेम होतं आणि म्हणून मी त्याला पोहत किनाऱ्यावर जाण्याची संधी दिली. त्यानं माझं पत्र इन्स्पेक्टर खोळेंना केव्हाच नेऊन दिलं असणार. बोला, गंमत झाली की नाही? निदान तू तरी फार वेळ हसू शकणार नाहीस. त्याच्या छातीवर पिस्तूल रोखत भूता म्हणाला. जरा थांबा, गोलंदाज म्हणाला. पिस्तुलाच्या आवाजासारखाच त्याचा आवाज होता, त्यामुळे भूता घुटमळला. मी आता बोलायला सुरुवात केली आहे तेव्हा बाकीची हकीकत ऐकून घे, त्यामुळे तुला कदाचित फायदाही होईल. मी तुला आता तुझी दुसरी चूक कोणती ते सांगतो. हरीच्या बाबतीत तू पहिली घोडचूक केली हे तुझ्या लक्षात आलं असेल. दुसरी गोष्ट मुन्नाने सांगायला हवी होती, पण ती मी सांगितली तर तो काही तक्रार करणार नाही. मुन्ना या जहाजावर आल्यानंतर स्वस्त बसला नव्हता. तो खाली गेला आणि त्यानं तुझ्या इंजिनियरचा बंदोबस्त करून त्याचे कपडे अंगावर चढवले. त्यानंतर तुझेही त्याच्याबरोबर बोलणं झालं, पण तू मुन्नाला ओळखू शकला नाहीस. त्यानंतर मी इंजिनाच्या खोलीत गेलो. मुन्नाला इंजिनियर समजून त्याच्यावर हल्ला चढवला, पण लवकरच आम्ही एकमेकांना ओळखलं आणि मी त्याला तो भाडोत्री पेहराव काढून टाकण्यास सांगितलं. अद्याप तुझा इंजिनियर खालच्या कपाटात आहे, पण ती महत्त्वाची गोष्ट नाही. खरी गंमत पुढेच आहे. मला आणि मुन्नाला ईश्वरानं बरीच अक्कल दिली आहे. शिवाय मुन्नानं पूर्वी जहाजावर नोकरी केली होती. आम्ही दोघांनी इंजिनाची थोडी गंमत केली, त्यामुळे समुद्राचं खारं पाणी इंजिनात शिरू लागलंय. नंतर आम्ही तिथून बाहेर आलो आणि हंसराजला ताब्यात घेतलं. तुझ्या बडबडीमुळे जहाज थांबलंय हे कोणाच्याही लक्षात आलं नाही, पण ते नुसतंच थांबलेलं नसून आता बुडणार आहे. मादाजी दचकून उभा राहिला. बाकीचे घाबरून आजूबाजूला पाहू लागले. गोलंदाजाने सत्य सांगितले होते. जहाज एका बाजूला झुकले होते. आता सर्वजण दाराकडे धावले, पण भूतानं सर्वांपुढे उडी घेतली आणि दारात उभं राहून त्या सर्वांना अडवलं. त्याच्या हातातील पिस्तूल पाहून ते सर्व मागे सरकले. भूताने केबिनचे दार उघडले आणि बाहेर डोकावले. जहाज इतके झुकले होते की बाहेरच्या डेकवरून सरळ चालणं शक्य होणार नव्हतं. ते सोनं बुडेल, हंसराज घाबरून म्हणाला. भूता, सोनं होड्यांमध्ये भरायला खलाशांना सांग. तू मूर्ख आहेस, तो म्हणाला. त्या सर्वात तो शांत दिसत होता, पण त्याच्या डोळ्यावाटे ज्वालामुखी धुमसत होता. त्यानं आपली दोन्ही पिस्तूलं गोलंदाजावर रोखली होती. गोलंदाज, तू शेवटी माझ्यावर मात केलीस, पण तुला या विजयाचा आनंद लुटता येणार नाही. आता शेवटचं हसूत घे, असं तो ओरडून म्हणाला आणि गोलंदाज खरोखरच हसला. आपण ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे शेवटची गोष्ट घडणार याची त्याला खात्री होती. भूता, पिस्तूल खाली टाक आणि दोन्ही हात वर कर, बाहेरून आवाज आला. भूतानं मान वळवली. दारात उभ्या असलेल्या माणसाला पाहताच त्यानं दोन्ही पिस्तूलं खाली फेकली. जसवंतराय आत आला. त्याच्या दोन्ही हातात पिस्तूलं होती. तुम्ही सर्वजण मला ओळखता, तो म्हणाला. मीच वाघ आहे. गोलंदाज, भूतानं म्हटल्याप्रमाणे तू आमच्यावर मात केली आहेस, पण त्यामुळे तुझा मुळीच राग येत नाही, वाघ म्हणाला. कदाचित हे तसेच विधिलिखित असेल. तुला ठार करण्यात माझा काही फायदा नाही. मी हा डावही जिंकला असता, पण ज्यांच्यावर माझा विश्वास होता त्यांनीच माझा विश्वासघात केला. हे जहाज बुडणार आहे आणि माझी सर्व मेहनत फुकट जाणार आहे. माझ्यात आता लढण्याची शक्ती नाही. नशिबानं मला सुरुवातीपासूनच दगा दिला आणि आता मी थकलो आहे. नंतर तो भूता, हंसराज आणि महादजी यांच्याकडे वळला. म्हणाला, विश्वासघातकी कुत्र्यांनो, मी बंदरावर तुम्हाला भेटलो आणि तुम्ही अचानक माझ्यावर गोळ्या झाडल्यात. माझ्या शर्टखाली मी नेहमी एक जाळीदार चिलखत घालतोय तुम्हाला माहीत नव्हतं. एक गोळी माझ्या डोक्याला चुटपुटती लागली आणि मी बेभान झालो.
आणि विश्वासघातकी कुत्र्यांनो, मी ठार झालो असं समजून तुम्ही निघून गेलात. पण या प्रतिभेच्या मदतीने मी जागावर वाढलो. पण मला शुद्धीवर येण्यास बराच वेळ लागला. मी गोलंदाजाचं सर्व बोलणं ऐकलंय. हे जहाज हळूहळू बुडणार आहे, तेव्हा मी यातल्या खलाशांना होड्यातून निघून जावं अशी सूचना करतो. त्यांनी माझं काहीच नुकसान केलेलं नाही. त्यांनी या तिघांच्या सूचना पाळल्या, हा त्यांचा दोष नाही. वाघ एका बाजूला सरकला आणि एक एक खलाशी तिथून बाहेर निसटला. सर्व खलाशी तिथून निघून गेल्यानंतर गोलंदाज उभा राहिला. त्याच्या हातापायांना बांधलेल्या दोऱ्या गळून पडल्या होत्या. तो म्हणाला, जसवंतराय, मी तुझं अभिनंदन करतो, पण आधी या मुन्नाचा हातपाय सोडवतो. गोलंदाज भूताकडे गेला. त्याच्या हातातील रमी आणि रंगी काढून घेतल्या आणि क्षणार्धात मुन्नाच्या हातपायांना बांधलेले दोरे तोडले. गोलंदाज का कोणास ठाऊक, पण तुझ्याबरोबर शेक हँड करावा असं काही मला वाटत नाही, वाघ म्हणाला. माझी काही हरकत नाही, गोलंदाज हसून म्हणाला आणि त्यानं आपला हात पुढे केला. वाघ पुढे झाला आणि त्याच वेळी पिस्तुलाचा आवाज झाला आणि वाघ खाली कोसळला. त्याच्या हृदयातून रक्ताचे कारंजे उडत होते. गोलंदाजाने एका दृष्टिक्षेपात सर्व काही पाहिले. हंसराज दचकून मागे सरकला, पण भूताच्या हातात पिस्तूल होतं. गोलंदाजाच्या उजव्या हातातील रमी इतक्या वेगाने फिरली की भूताला आपली 4 बोटं तुटली हे पिस्तूल खाली पडल्यानंतर समजलं. भूता, तू अगदी अखेरपर्यंत तुझ्या मालकाचा विश्वासघात केलास, पण आणखीन 3 महिन्याच्या आत तू या खुनाबद्दल फासावर चढशील. त्याच वेळी जहाजावर प्रकाश ज्योत सोडण्यात आले. इन्स्पेक्टर खोळे आपल्या मदतनीसांसह तिथे आले होते. त्या तिघा कैद्यांना सांभाळण्याची जबाबदारी मुन्नावर सोपवून गोलंदाज प्रतिभेसह डेकवर गेला. बाजूलाच उभ्या असलेल्या मोटरबोटीच्या डेकवर खोळे उभे होते. त्यांनी विचारले, गोलंदाज, काय घडले? तू बराच ना? सुरक्षित आहेस ना? होय, आम्ही तुमच्यासाठी 3 कैदी आणि एक प्रेत राखून ठेवलंय, तो म्हणाला. सर्व कैद्यांना आणि इतरांना त्या दुसऱ्या मोटरबोटीवर चढवण्यात आले. पटाईत खलाशांनी ते जहाज बुडणार नाही अशी व्यवस्था केली. गोलंदाज, हे सर्व श्रेय तुझं आहे, खोळे म्हणाले. नाहीतर मी इथे येऊनही काही उपयोग झाला नसता. पण यात माधवराव लठ्ठेंचा काय संबंध होता? प्रतिभेनं विचारलं. त्यांचा काहीच संबंध नव्हता. मी कोण आहे त्यांना माहीत होतं आणि गोलंदाज माझ्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे हे मी त्यांना सांगितल्यामुळे ते तुमच्याशी बोलताना सावधगिरी बाळगत होते, खोळे म्हणाले. तर मग त्यांना सांग की हरिराजे त्यांना त्रास देणार नाही आता, गोलंदाज म्हणाला. ते ऐकून खळे बुचकळ्यात पडले होते, पण गोलंदाजाने हरिराजेबद्दल खुलासा केला नाही. किनाऱ्याजवळ पोचल्यानंतर खोळेंनी गोलंदाजाचा निरोप घेतला आणि ते म्हणाले, बँकेकडून तुला तुझं बक्षीस मिळेल अशी मी व्यवस्था करतो. प्रतिभेला मी तिच्या घरी पोचवू काय? नको, ती आता माझ्याबरोबरच गुरुजात येणार आहे, गोलंदाज म्हणाला. खोळेंनी एकदा प्रतिभेकडे पाहिलं आणि नंतर ते आपल्या कामाकडे वळले. रोज सकाळी 9 वाजता मालकाच्या खोलीत जाऊन त्याला चहा देण्याचा मुन्नाचा शिरस्ता होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 हातात चहाचे 2 प्याले घेऊन मुन्ना गोलंदाजाच्या दाराजवळ गेला, पण त्याला दार ठोठवण्याचा धीर झाला नाही. मुन्ना त्या दारासमोरच मांडी ठोकून बसला आणि खेदाने म्हणाला, आता मालक बिघडणार यात शंका नाही. त्यांना बँकेकडून 10 लाख रुपये मिळाले की ते कुठेतरी स्थायिक होतील. त्यांच्याबरोबर प्रतिभाबाई असतील, पण मग आमचं काय? मनाची खिन्नता घालवण्यासाठी मुन्नाने ते चहाचे 2 प्याले स्वतःच ढोसले आणि नंतर तो शीळ वाजवत स्वयंपाकाच्या खोलीकडे निघून गेला.